माधुरी वराडे पुन्हा हडपसर या ठिकाणाहून बिलॉंग करते. आपण आता आलेलो अकोला या ठिकाणी गोटखेड गावामध्ये. आपण या सरांना रेश्मा मॅडमच्या माध्यमातून अमृत ज्यूस आणि अर्थोजी दिलं होतं. आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आलाय. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव रवींद्र ठाकरे. मी अकोला जिल्ह्यातील गोटखेड या गावी असतो. तर हे रियांश अमृत ज्यूस घेण्या अगोदर मला पोटाचा त्रास होता. पोटावर सुजन आणि चरबीच्या गाठी होत्या. हे रियांश अमृत ज्यूस घेण्याआधी मी अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर देशमुख डॉक्टर यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होतो. 3 महिने ट्रीटमेंट घेऊनही मला तिथला रिझल्ट आला नाही. ज्यावेळेस हे रियांश अमृत ज्यूस घेतलं मी 3 महिने झाले मला रियांश अमृत ज्यूस घेऊन. तर 3 महिन्यामध्ये मला पोटावर जी सुजन होती ती पूर्णपणे कमी झाली आणि बस्या उठायला जो त्रास होता तो पण कमी झाला. आणि दुसरं असं म्हणजे मला चरबीच्या गाठी होत्या. चरबीच्या गाठीतही हळूवार थोडा फरक पडलेला आहे. ज्या बारीक गाठी होत्या त्या पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत आणि ज्या मोठ्या आहेत त्या आहेत थोड्या फारांनी. तर मी आणखी परत हे रियांश अमृत ज्यूस घेतलंय. 3 महिन्याचा कंप्लीट कोर्स करून परत मागवलं. हे रेश्मा मॅडम यांच्याकडून मागवलं. तुम्ही लोकांना काय सांगणार मग? रियांश अमृत ज्यूस हे प्रत्येक आजारावर मी तर असं म्हणेन माझ्या बाबतीत तरी हे मला योग्य वाटते. तुम्ही लोकांना काय सांगणार? लोकांच्या बद्दलही मी हे सांगणार आहे लोकांना की हे रियांश अमृत ज्यूस तुम्ही एक वेळा घेऊन बघा. आमच्या म्हणण्यानुसार आणि रेश्मा मॅडम यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही एक वेळा याचा रिझल्ट बघा. तुम्हाला योग्य वेळी रिझल्ट येणार. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकताय त्या सरांनी MD डॉक्टर सुद्धा केले पण त्यांना काही रिझल्ट नव्हता. पण आता अमृत ज्यूस आणि अर्थोजीमुळे त्यांना खूप रिझल्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकताय. थँक्यू.